बघा 4 मार्क्सला दरवर्षी म्हणजे दर 2-3 वर्षांना फेवरेट क्वेश्चन आहे या 5 नंबरच्या चॅप्टर मधला क्वेश्चन नंबर 7. काय दिलेलं असतं, सर्कम सेंटर किंवा सर्कल म्हटलेलं असलं. बघा सर्कल किंवा सर्कम सेंटर तेव्हा काय करायचं असतं, 3 पॉईंट दिलेले असतात ए बी सी. याच्यावर 3 क्वेश्चन आहे, तुम्हाला तिन्ही सांगतो कसे सोडवायचे. तर ए बी सी 3 पॉईंट दिलेले राहतील. आपल्याला पॉईंट काढायचा आहे सेंटरचा. कोणता पॉईंट काढायचा आहे, सेंटरचा. आता सेंटरचा पॉईंट काढण्यासाठी काय करावं लागेल बघा. मग आपण ए बी आणि सी 3 पॉईंट देऊन घेतले. त्याच्यानंतर पी एक्स वाय. आता जर नावं दिलेले असेल, नावं दिलेले, मग आपण म्हणू शकतो, याला नावं दिलेली नाही, मग आपण काय म्हणू शकतो, लेट पी एक्स वाय. 3 इक्वेशन साठी सेम प्रोसिजर लक्षात ठेवायची. थोडे कडल्या साईडला लिहितो त्याला. बघा लेट पी एक्स वाय इज द सर्कम सेंटर. कोणतं सेंटर, सर्कम सेंटर ऑफ. हे सर्कम सेंटर ट्रायंगलला असतो. कोणाला असतं, ट्रायंगलला. ट्रायंगल कोणता तयार झालेला आहे, ए बी सी. ट्रायंगलचा सिम्बॉल ए बी आणि सी. बघा सेम लिहायचं प्रत्येक याच्यामध्ये. आता फक्त मधातला पॉईंट चेंज होईल. जर इथं पी क्यू आर आला तर दुसरा मधातला पॉईंट दुसरा घ्यायचा. लेट पी एक्स वाय इज द सर्कम सेंटर ऑफ ट्रायंगल एबीसी. ही पहिली गोष्ट. त्याच्यानंतर ए इज इक्वल टू कोणते कोऑर्डिनेट आहे, -3 1. बी इज इक्वल टू किती दिलेलं आहे, 0 -2. आणि सी इज इक्वल टू किती दिलेलं आहे, 1 3. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हा काय सेंटर, बरोबर आहे बाजूला. हा काय सेंटर, पी ए. इकडे लक्ष देणं. पी ए काय रेडियस, पी सी काय, पी बी काय रेडियस. पी ए पी बी आणि पी सी. नाव पी ए इज इक्वल टू पी बी इज इक्वल टू पी सी. हे काय रेडियाय. याला काय म्हणू शकतो आपण, रेडियाय ऑफ सर्कल. रेडियाय म्हणजे काय, एक असलं तर रेडियस म्हणतो, 2-3 असलं तर काय म्हणतो, रेडियस. हा झाला फॉर्मॅट. इथपर्यंत कळालं. आता याच्यानंतर काय करायचं, वी नो दॅट. क्वेश्चन सिंपल आहे पण 4 मार्क्सला आहे. किती मार्क्सला, 4. त्याच्यामुळे तुम्हाला पद्धतशीर लिहावं लागेल. वी नो दॅट डिस्टन्स फॉर्म्युला. काय असतो डिस्टन्स फॉर्म्युला सांगा, काय असतो डिस्टन्स फॉर्म्युला, x2 - x1 चा स्क्वेअर प्लस y2 - y1 चा स्क्वेअर. बरोबर आहे. डिस्टन्स फॉर्म्युलानुसार डिस्टन्स कसं दिलेलं राहतं, एकदा मेन्शन करायचं फक्त. वी नो दॅट बाय डिस्टन्स फॉर्म्युला टाका. बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स इज इक्वल टू x2 - x1 स्क्वेअर प्लस y2 - y1 स्क्वेअर. आता कोणतेही 2 डिस्टन्स घ्यायचे. पी ए इज इक्वल टू पी बी करा, किंवा पी बी इज इक्वल टू पी सी करा, किंवा पी ए इज इक्वल टू पी सी. आता डिस्टन्स कसं निवडायचं, ज्याच्यामध्ये 0 आहे. कोणतं डिस्टन्स निवडायचं शक्यतो ज्याच्यामध्ये 0 आहे. 0 कोणत्यामध्ये, पी बी. मग आता पहिले आपण काय घेऊ, पी इज इक्वल टू पी बी. नाऊ पी ए इज इक्वल टू पी बी. आता डिस्टन्स फॉर्म्युला एकदा मेन्शन केलेलं आहे. पी ए करेल मग अंडर रूट ऑफ, सांगा पी ए. बघा पी ए, पीचं काय एक्स, एचा काय -3 1. एक्स -3. बघा स्लोप मध्ये लक्षात ठेवा, स्लोप मध्ये नेहमी सेकंड कोऑर्डिनेट घ्यावा लागतो आपल्याला. y2 - y1 अपॉन x2 - x1. हा स्लोप मध्ये घ्यावा लागतो. डिस्टन्स फॉर्म्युला तुम्ही कोणताही कोऑर्डिनेट सुरुवातीला घेऊ शकता. x2 घ्या, x1 घ्या, डिस्टन्स सारखंच येणार. बघा आता पहिलं कोणतं घ्यायचंय, पी ए. बघा मग पी ए एक्स -3 काय होईल ते, x + 3. बरोबर आहे. स्क्वेअर रूट आपण हे ना स्क्वेअर रूट डायरेक्ट काढू शकतो. कसं बघा, डायरेक्ट टाका. पी ए स्क्वेअर इज इक्वल टू पी बी स्क्वेअर होईल का, होईल ना. पी ए इज इक्वल टू पी बी आहे, मग पी ए स्क्वेअर इज इक्वल टू पी बी स्क्वेअर होईल का. आता हे कशासाठी केलं, हा स्क्वेअर रूट निघून जाईल. कळालं का, म्हणजे तुम्हाला स्क्वेअर रूट टाकायची गरज नाही. पी ए स्क्वेअर इज इक्वल टू पी बी स्क्वेअर. आता पी ए बघा काय, एक्स -3 म्हणजे काय होतील ते, एक्स + 3 चा स्क्वेअर, x2 - x1 चा स्क्वेअर. या फॉर्म्युल्यानुसार पण हा 3 मायनस असल्यामुळे तो काय झाला प्लस. त्याच्यानंतर दुसरा काय, y -1 चा स्क्वेअर. हे झालं पी ए. पी बी सांगा तुम्ही. आता पी बी सांगा. हा एक्स -0 चा स्क्वेअर, दुसरा कोऑर्डिनेट y -2 म्हणजे y + 2 चा स्क्वेअर. फॉर्म्युला दरवेळेस सांगायची गरज नाही पडली पाहिजे, पटकन आठवला पाहिजे. ए स्क्वेअर + बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी, आणि दुसरा
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस इथं मायनस इथं. लक्ष द्या आता फक्त फास्ट मध्ये करायचं. 4 वेळेस फॉर्म्युला वापरणे आहे, टोटल 8 वेळेस वापरणे तुम्हाला हे फॉर्म्युले, म्हणून म्हटलं लक्ष द्या. एक्स प्लस 3 स्क्वेअर, पहिल्याचा स्क्वेअर किती एक्स स्क्वेअर, दुसऱ्याचा स्क्वेअर 9, या दोघांचा गुणाकार 3x, 3x ची दुप्पट 6x. समजलं कसं लक्षात ठेवायचं? पहिल्याचा स्क्वेअर दुसऱ्याचा स्क्वेअर दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट. पहिल्याचा स्क्वेअर वाय स्क्वेअर, दुसऱ्याचा स्क्वेअर 1, 1 चा स्क्वेअर किती असतो 1, या दोघांचा गुणाकार y, y इंटू 1 y त्याची दुप्पट ट्वाईस y. हे झालं. x मायनस 0 म्हणजे फक्त x उरला, x चा स्क्वेअर, पहिल्याचा स्क्वेअर वाय स्क्वेअर, दुसऱ्याचा स्क्वेअर 4, या दोघांचा गुणाकार 2y त्याची दुप्पट 4y. आता त्याची दुप्पट काय करतो? ट्वाईस ए बी. बघा ए इंटू बी म्हणजे दोघांचा गुणाकार त्यांची दुप्पट, ए इंटू बी दोघांचा गुणाकार त्यांची दुप्पट. आता बघा एक्स स्क्वेअर इकडल्या साईडला आलेला कॅन्सल होणार आहे, वाय स्क्वेअर कॅन्सल, परत काही कॅन्सल होतं का? मग आता बघा 6x आहे, काय उरलेलं आहे 6x, याला सोबती एक्स आहे का इकडं दिसतो का? नाही. मग आता डायरेक्ट वायची टर्म घ्या. वायची टर्म किती आहे 2y, 2y ला सोबती आहे का इकडं 4y, इकडे आल्यानंतर काय झाले ते मायनस होतील ना, 4y इकडे आल्यानंतर झाले मायनस. इकडे काय उरलेलं आहे? जसं मी सोडवतो तसंच लक्षात ठेवा, चुकणार नाही. काय उरलेलं आहे 4, 9 आणि 1 10, तिकडे गेल्यानंतर मायनस. म्हणजे काय आता बघा काय काय उरलं तेवढं लक्षात ठेवा. 6x 4 मधून 2 गेले, मायनस 2y इज इक्वल टू हे मायनस 6. समजलं? आता याला जर आपण सोडवलं इथं लक्ष द्या, 6x 2y 4 मधून 2 गेले, मोठ्या संख्येत साईन. आता याला 2 न जर भाग दिला तर कितीचा भाग जाईल सांगा बरं? 2 न जर भाग दिला याला तर कितीचा भाग जाईल? 3x मायनस y इज इक्वल टू मायनस 3. समजलं? कळालं का? कितीचा भाग दिला आपण त्याला? 2चा आहे. याला ते इक्वेशन नंबर 1 इथंच लिहितो त्याला. अजून एक बाजू पूर्ण सोडवायची बाकी आपली. 3x मायनस y इज इक्वल टू मायनस 3, हे झालं इक्वेशन 1. कळालं? एक पद्धत कळाली. तुम्हाला म्हटलेलं आहे कोणतेही 2 डिस्टन्स इक्वल करायचे आपल्याला, कोणतेही 2 डिस्टन्स इक्वल करायचे. तुम्हाला काय म्हटलं कोणते डिस्टन्स घ्यायचं ज्याच्यामध्ये 0 आहे. आता डिस्टन्स कोणत्यामध्ये 0 आहे? बी. पहिले कोणतं घेतलं होतं आपण? पीए पीबी. आता पीए आणि पीसी घेसाल का तुम्ही? घेऊ शकता, पण घेसाल का? नाही. का? पीए आणि पीसी मध्ये 0 आहे का? नाही. 0 असलं की बघा, 0 असलं की एकदाच सोडावं लागतं, नाही तर मग 0 नसल्यावर तुम्हाला 4 वेळेस फॉर्म्युला वापरावा लागेल तो. मग आता कोणतं घ्यायचं? पीबी इज इक्वल टू पीसी. मग नाव डायरेक्ट स्क्वेअर करा, पीबी स्क्वेअर इज इक्वल टू पीसी स्क्वेअर. जसे हे कॉर्डिनेट बघा, शक्यतो कोणतं डिस्टन्स घ्यायचं जे सोडवलेलं आहे. पीबी सोडवलेलं नाही का नाही आपण? सोडवलेलं नाही साईड, ही परत परत सोडवायची गरज आहे तुम्हाला नाही. फक्त सोडवा कोणती लागणार? पीसी स्क्वेअर. पीबी स्क्वेअर सांगा, कॉर्डिनेट सांगा. एक्स मायनस 0चा स्क्वेअर, त्याच्यानंतर एक्स मायनस 0चा स्क्वेअर. आता दुसरा कॉर्डिनेट कोणता आहे? वाय मायनस ऑफ मायनस 2. काय होईल तो? वाय प्लस 2चा स्क्वेअर. पीसी. आता बघा पी आणि सी. पी चा कॉर्डिनेट एक्स, सी चा 1, एक्स मायनस 1चा स्क्वेअर प्लस वाय मायनस 3. आता याचा स्क्वेअर काढलेला आहे, हे डायरेक्ट छापून टाका इथून. काय काय घेतलेलं आहे? वाय स्क्वेअर प्लस 4 प्लस 4y. कळालं ना? त्याच्यासाठी जे डिस्टन्स घेतलेले आहे ते यूज करायचं, म्हणजे आपल्याला परत परत सोडवायची गरज नाही. आता इथं सांगा, पहिल्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर 1, दोघांचा गुणाकार x त्याची दुप्पट 2x. मायनस असल्यामुळे फॉर्म्युल्यामध्ये काय यूज करतो? मायनस. सेम वायचा स्क्वेअर प्लस 9, दोघांचा गुणाकार 3y त्याची दुप्पट 6y. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर कॅन्सल. इकडे काय उरलेलं आहे? 4y उरलेले, फक्त काय उरलेलं आहे? 4y. आता बघा सुरुवातीला x बघायचा. कोण बघायचा? x. इकडे x नाही पण इकडे आहे का? हा, मग याला इकडे घेऊन या. काय होतील ते? प्लस 2x. परत आहे का x? नाही. आता हे 4y उरलेले ऍज इट इज ठेवा. या 4y ला हे 6y इकडे आल्यानंतर काय होतील? प्लस 6y. इकडे किती उरलेले? 1. बघा लक्ष द्या, 1 आणि 9 10. किती उरलेले? जे उरलेल्या गोष्टी सगळ्या संपून टाकायच्या राईट हँड साईडच्या. 1 आणि 9 10. इकडे किती उरलेले? 4. तिकडे गेल्यानंतर मायनस 2x. हे किती होतील? 10y इज इक्वल टू
6. याला जर 2 न भाग केला देअरफोर जिथं चेंज केला तिथे टाकायचं x + 5y = 3. याला इक्वेशन नंबर 2. हे झालं तुमचं कोणतं इक्वेशन झालं? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. कोणतं इक्वेशन? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आता बघा हा जो x आहे ना तुम्ही याला पुट करू शकता. बघा काय करा तुम्ही इथे सबस्टिट्यूशन मेथड वापरा. कशी बघा, देअरफोर x = 3. हा 5y जर तिकडे टाकला तर मायनस होईल का? समजलं? आता काय करायची? ही व्हॅल्यू इथं पुट करायची. मग काय होईल? फ्रॉम 1 and 2. बघा फ्रॉम 1 and 2 x ची किंमत किती आहे? 3 - 5y. मग बघा हे इक्वेशन लिहून घ्या एकदा. 3x - 5 3x - y = -3 हे लिहून घेतलं आपण. x ची किंमत पुट करायची आपल्याला 3 - 5y. x च्या ठिकाणी 3 - 5y ठेवा. 3 इन ब्रॅकेट 3 - 5y - y बरोबर -3. 3 × 3 9, 3 × 15. हे -y बरोबर -3. 15 आणि 1 किती होतील? -16y. -3 आणि हे 9 तिकडे टाकल्यानंतर काय होतील रे? -16y बरोबर किती मग? -12. y बरोबर 12/16. मायनस प्लस झालं किती भाग जाईल? 4 × 12 4 × 16. y = किती आलं? 3/4. y ची किंमत आली 3/4. आता दुसरी किंमत कोणती काढायची मग? x ची. नाव x तर डायरेक्ट आहे. नाव x = किती मग? 3 - 5. y ची किंमत किती आलेली आहे? 3/4. आता 3 - 5 × 3 15. 15/4. अवघड नाहीये. 4 × 3 12. 12 - 15/4. 12 - 15 म्हणजे किती? -3/4. समजलं? कळालं? लिहून घ्या पद्धतशीर. 4 मार्क्सचा क्वेश्चन. हे -2y -6y इथे मिस्टेक झालेली होती. आता 6x - 6y = -6. आपण कितीने भाग दिला इथे? 6 न. मग x - y = -1. हे पूर्ण चेंज करावं लागेल. मग इथं x - y = -1. y ची किंमत x ची किंमत किती ठेवायची? 3 - 5y. मग x च्या ठिकाणी ठेवा 3 - 5y y = -1. -5y आणि -y किती होतील? -6y = -1. मग -6y = -1. हे 3 तिकडे गेल्यानंतर काय होतील? -6y = -4y किती होतील? -4 म्हणजे मायनस काय होऊन जाईल? प्लस. आणि याला कितीच भाग जाईल? y आलं तुमचं 2/3. y ची किंमत आली 2/3. मग x ची किती येईल? आता x तुमच्याकडे आहे 3 - 5y. 3 - y ची किंमत किती आलेली आहे? 2/3. 3. आता अंशाचा गुणाकार 5 दुनी 10. 10/3. 3 × 3 किती? 9. 9 - 10/3 -1/3. बरोबर आहे का? बघा एक छोटीशी मिस्टेक झाली होती. इथं मायनसच्या ऐवजी काय लिहिलं होतं? प्लसमुळे पूर्ण आन्सर चेंज झाले होते. एवढंच मिस्टेक झाली होती ही. आणि x y च्या व्हॅल्यू बदलल्या होत्या. फायनल आन्सर लिहून टाकायचं मग. देअरफॉर p x y = कॉर्डिनेट किती आलेले? -1/3 आणि 2/3. होत असते मिस्टेक, लक्षात राहू दे. इथे किती जरी मिस्टेक झाल्या तर चालतील, एक्झाम मध्ये होऊ देऊ नका. कळालं का? जशी माझी मिस्टेक झाली ही मायनसचं प्लस झालं होतं, तशा मिस्टेक चेक करत जाता सोडवताना की इथं मिस्टेक होऊ शकते. समजलं ना? सोडून दाखवू का परत? फास्ट मध्ये सोडून दाखवतो तुम्हाला परत. 1 मिनिट थांबा. हा बघा 4 क्वेश्चन या टाईपचे. तो क्वेश्चन नंबर पण सांगतो तुम्हाला. ज्यांना घरी सोडवायचे असेल आपण घेऊ ते, पण ज्यांना प्रॅक्टिस करायचं असेल सोडू शकता. सर्कम सेंटर घ्यायचे कोणते? 3 कोऑर्डिनेट दिलेले राहतील, म्हणजे 3 रेडियस झाल्या. पहिली गोष्ट क्लिअर आहे. त्याच्यानंतर एकदा डिस्टन्स फॉर्म्युला लिहून घ्यायचा. कोणती 2 डिस्टन्स इक्वल करायचे? PA = PB घ्या. कोणती 2 डिस्टन्स कसे? कोणती 2 डिस्टन्स घ्या? हे 2 घ्या, हे 2 घ्या किंवा हे 2 घ्या. कोणती 2 डिस्टन्स घेऊ शकता तुम्ही असे इक्वल दाखवायला. आता कोणती 2 डिस्टन्स कोणते निवडायचे? मग ज्याच्यामध्ये 0 आहे. 0 निवडल्यानंतर तुम्हाला काय होतं?
आन्सर लवकर भेटतं. आता बघा पी ए स्क्वेअर इज इक्वल टू पी बी स्क्वेअर. पीचा कॉर्डिनेट काय आहे एक्स. बी आता पी ए एक्स मायनस ऑफ -3 म्हणजे एक्स प्लस 3चा स्क्वेअर प्लस वाय -1चा स्क्वेअर. पी बी पीचा पहिला कॉर्डिनेट एक्स. आता एक्स -0 बी चालू आहे तर बी पॉईंट बघा वाय मायनस ऑफ -2 म्हणजे वाय प्लस 2. हा हे एकदम सिंपल सांगितलं तुम्हाला कसं सोडवायचं. एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर 3चा स्क्वेअर 9 या दोघांचा गुणाकार 3x त्याची दुप्पट 6x. वायचा स्क्वेअर वाय 1चा स्क्वेअर 1 या दोघांचा गुणाकार 2y वाय त्यांची दुप्पट 2y मायनस असल्यामुळं मायनस x -0चा स्क्वेअर म्हणजेच एक्सचा स्क्वेअर. वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4 या दोघांचा गुणाकार 2y त्याची दुप्पट 4y. एक्स स्क्वेअर कॅन्सल वाय स्क्वेअर कॅन्सल. 6x ला सोबती आहे का कोणी नाही. त्याच्यानंतर -2y उरलेले याला -2y ला सोबती आहे 4y त्याला इकडे आणा मायनस होईल. इकडे काय उरलेले नंबर बघा 9 आणि 1 10. इकडे कोणता नंबर उरलेला आहे 4. हे 9 आणि 1 10 तिकडे गेल्यानंतर मायनस. आता याला सॉल्व्ह करा काय होईल मग 6x - 6y इज इक्वल टू -6. याला जर डिवाइड केला आपण x 6 न तर काय आन्सर येईल x - y इज इक्वल टू -1. हे झालं 1. कळालं इक्वेशन 1. आता दुसरं डिस्टन्स सिलेक्ट करणार आहे तुम्हाला 0 निवडा. 0 कशामध्ये बी मध्ये. मग दुसरं डिस्टन्स कोणतं घ्याल पी ए इज इक्वल टू पी सी. असं न घेता कोणतं घ्यायचं पी बी इज इक्वल टू पी सी. नाऊ पी बी स्क्वेअर इज इक्वल टू पी सी स्क्वेअर पी बी. आता बघा पी आणि बी एक्स -0 सॉल्व्ह केलेलं आहे ना ऑलरेडी केलेलं आहे का सॉल्व्ह. वाय प्लस 2चा स्क्वेअर. आता पी सी एक्स -1 प्लस वाय -3चा स्क्वेअर. बघा एक गोष्ट करू शकता तुम्ही एक तर 0 घ्या किंवा एक सॉल्व्ह केलेलं डिस्टन्स घ्या कोणते पी ए घ्या पी बी घ्या. का एक डिस्टन्स सॉल्व्ह केलेलं आहे तेवढा वेळ वाचणार आपला. आता एक्स -0चा स्क्वेअर एक्स स्क्वेअर हे सॉल्व्ह केलेलं आहे काय येईल आन्सर वाय स्क्वेअर प्लस 4 प्लस 4y. इकडं एक्स स्क्वेअर प्लस 1 -2x वाय स्क्वेअर प्लस 9 -6y. का फॉर्म्युला यूज करायचा पटापट समजलं. आता कसा फॉर्म्युला आला ते माहिती तुम्हाला. कसा आला फॉर्म्युला सांगितलेलं आहे पहिल्याचा स्क्वेअर दुसऱ्याचा स्क्वेअर दोघांचा गुणाकार त्यांची दुप्पट. चुकलं काही सांगा पटापट. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर कॅन्सल. काय उरलेलं आहे एक्स बघा पहिले -2x इकडे आल्यानंतर काय होईल प्लस झाला एक्स. आता वाय बघा 4y उरलेले. लक्ष द्या 4y इकडल्या साईडलाच उरलेले त्याला इकडे आणताना परत मायनस नका करू. 4y इज इक्वल टू इकडल्या साईडला गोष्टी आणल्या तेव्हा मायनसच्या प्लस प्लसच्या मायनस होतील. 4y ला सोबती प्लस 6y झालं. आता नंबर बघा 4 इकडला जाऊ दे राईट हँड साईड बघा पहिले 9 आणि 1 10 हे 4 तिकडे गेल्यानंतर -2x प्लस 10y इज इक्वल टू 6. बरोबर आहे. याला किती डिवाइड करायचं 2 न. मग आन्सर काय येईल देअरफॉर x प्लस 5y इज इक्वल टू 3. एक्सच्या फॉर्मॅटमध्ये आणा 3 - 5y इज इक्वल टू म्हणजे x इज इक्वल टू 3 - 5y. का डायरेक्ट एक्सची किंमत पुट करावं लागेल आपल्याला इथं समजलं. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 एक्सची किंमत पुट करायची इथे. मग फक्त एक तर लिहून घेते x - y इज इक्वल टू -1. एक्सची किंमत किती आलेली आहे 3 - 5y y इज इक्वल टू -1. 3 - 6y इज इक्वल टू -1. -6y 3 तिकडे गेल्यानंतर मायनस. दोन्ही संख्यांचे साईन सारखे असल्यामुळे काय होईल त्यांची बेरीज होईल ऍडिशन. सारखा साईन देऊन टाका. y बरोबर काय होईल 4/6 सारखा साईन असल्यामुळे कॅन्सल झालं. कितीचा भाग चालला y इज इक्वल टू 2/3. आता y काढला x काढावा लागेल. मग फ्रॉम इक्वेशन 2 म्हणा किंवा डायरेक्ट टाकू शकता. फ्रॉम इक्वेशन 2 x इज इक्वल टू किती आहे 3 - 5y 3 - 5 y ची किंमत किती आलेली आहे 2/3. क्रॉस मल्टिप्लिकेशन कुठं करायचं सरळ सरळ गुणाकार कुठं करायचं या गोष्टी लक्षात ठेवा. हे काय सरळ सरळ गुणाकार आहे 5 दुनी 10 3 गुणीला 3. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन काय करावं लागतं हा होल नंबर आहे हा फ्रॅक्शन आहे. होल नंबर आणि फ्रॅक्शनचं ऍडिशन होत नाही. होल नंबरचं आणि फ्रॅक्शनचं ऍडिशन करण्यासाठी बेस सारखा करावा लागतो. काय सारखा करावा लागतो बेस. म्हणून आपण क्रॉस मल्टिप्लाय करतो. 3 गुणीला 3 9 मधात साईन -/10
आणि अपॉन मध्ये 3. क्रॉस मल्टिप्लाय करतो म्हणजे कसं करतो बघा, एकदा परत सांगतो तुम्हाला. 3 - 10/3 याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन असं करतो आपण. 3 × 3 9, 10 × 1 असं करत असतो. पण इथं आहे का एक सोबती, त्याला आहे का एक सोबती नाही, म्हणून आपण डायरेक्ट मायनस साईन आणि असं लिहितो त्याला. किती आला आन्सर आहे? -1/3. आणि फायनल मध्ये कोऑर्डिनेट्स लिहून टाकायचे. P(x, y) किती आलं? आता x, y सुरुवातीला लिहा, y लिहिसाल. y काढलेला आहे सुरुवातीला आपण, पण सुरुवातीला कोण लिहायचा? x. -1/3 2/3. समजलं? कळालं का? लिहिलेलं आहे. आता याच्यावरचे 3 क्वेश्चन आहे, आपण उद्या परत घेऊ, परत क्लिअर होईल. नंतर होमवर्क देईल उद्या तुम्हाला. ठीक आहे.